लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आज खूप दिवसानंतर तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड खूप आवडणार आहे बरं का. छान दाखवलाय त्यांनी आणि एक एंटरटेनिंग दाखवलाय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ बघत राहा, मस्त वाटणार आहे तुम्हाला. सुरुवातीला आपण बघतोय की काल वसुआत्याने टोमणा मारला होता ना पार्थ काव्याला, कुठे चाललात तुम्ही शॉपिंगला, नाही काही बाळाचे कपडे बिपडे घेऊन येऊ नका म्हणजे झालं. आपल्या घरचा आवडता खेळ आहे ना बाबांनो, लपवाछपी. त्यावर मानिनी वसुआत्याला टोमणा मारत म्हणते, ए पोरांनो, तुमच्या बाबांचा आवडता डायलॉग आठवतो का रे तुम्हाला? जिनके घर काच के होते हैं वो दूसरे के घर पे दगड फेक नहीं करते. असा डायलॉग वसुआत्याला ऐकवून दाखवला. म्हणजे वसुआत्या आता गप झाल्या. मानिनी म्हणते, ओ वसुताई, अहो मला वाटतं की तुम्ही ना यात लक्ष नाही घातलेलंच बरं आहे. माझ्या मुलांना कळलंय बरं का, ते असं काही करणार नाहीये. माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास आहे आणि माझे मुलं काही लपवाछपी करणार नाही या घरात, मला माहिती आहे. कारण आता आमचं सगळं व्यवस्थित आणि छान चाललंय बरं का, आणि माझा या चौघांवर पूर्ण विश्वास आहे बरं का वसुताई. आता मानिनी एवढ्या ठामपणे सांगते तेव्हा जीवा आणि नंदिनीला कसं गिल्टी फील होतंय हे तुम्ही इमॅजिन करूच शकता. आता पार्थ आणि काव्या पण लपवत आहेत मानिनीपासून ते रोडची गोष्ट, आणि जीवा नंदिनी ते सगळ्यात मोठं सत्य लपवत आहे. वसुआत्या राग तिथून निघून जातात उठून बरं का, आणि इकडे यांचे हे सफरचंद खाणं वगैरे एन्जॉय करताय. इकडे जीवा आणि नंदिनी आता बेडरूममध्ये दाखवले त्यांच्या, आणि दोघांनाही एकमेकांशी काहीतरी बोलायचे. दोघं सोबतच एकमेकांशी बोलायला सुरुवात करतात. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जीवा तुम्ही बोला ना सुरुवातीला. जीवा म्हणतो, अगं नाही तू बोल ना. मग नंदिनी म्हणते, मला वाटते की आपल्याला एकाच विषयावर बोलायचं आहे ना. जीवा म्हणतो, हो तू बोल ना नंदिनी, आईबद्दलच विचार करतेस ना तू. नंदिनी म्हणते, हो तुम्ही पण ना. आता नंदिनी पुढे काही बोलणार तेवढ्यात जीवा म्हणतो, थांब थांब मी दार लावून घेतो. जीवा दार लावतो आता बेडरूमचं, आणि मग नंदिनी म्हणते, हा हो जीवा, मला ना आता खूप टेन्शन आलंय हो. आईंचा किती विश्वास आहे बघा ना आपल्यावरती, आपण आईंपासनं किती लपवतोय. मला चांगलं नाही वाटत आहे हे सगळं. आपण सांगूया का आईला सगळं खरं खरं? काल आपण चित्राच्या नावावर खपवलं होतं जीवा, पण मला हे नाही आवडत आहे हो, मनाला नाही पटत आहे सगळं. जीवा म्हणतो, तुझं काय म्हणणं आहे, आईला सांगायचं का सगळं? नंदिनी म्हणते, हो हो आपण सांगून टाकूयात आईंना सगळं, म्हणजेच आपलंही टेन्शन हलकं होईल ना. आता तो स्माईल करायला लागतो अचानक जीवा. तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं जीवा? जीवा म्हणतो, अगं नंदिनी, तू किती प्रेमाने हात धरलायस, आता तू कड्यावरनं उडी मारायला सांगितली तरी मी मारणार. नंदिनी म्हणते, जीवा कड्यावरनं उडी मारण्यासारखंच आहे घरच्यांना सांगणं म्हणजे, तरी एकत्र उडी मारूयात, सांगून टाकूयात आईबाबांना, रिक्वेस्ट करूयात त्यांना, काही झालं तरी काव्याला सांगू नका, म्हणजे बाकी कोणालाच सांगू नका, चालेल ना जीवा? जीवा म्हणतो, हो चालेल. नक्की ना, तू बाकी सगळ्याचा विचार केलायस ना? नंदिनी म्हणते, हो जीवा, मी नीट विचार केलाय. तुम्हाला नाही वाटत का जीवा, आपल्या घरच्यांचा किती आंधळा विश्वास आहे आपल्यावर, किती प्रेम करतात सगळे आपल्याला. सगळेजण अशी फसवणूक डिझर्व नाही करत. मला तरी वाटतं कोणाला एकाला तरी आपण सांगून टाकावं, म्हणजे आपल्याला जरा कमी त्रास होईल ना. एकदा सांगून टाकलं ना की जे काही मिळेल आपल्याला त्यातून बाकीच्या गोष्टी सॉल्व्ह होतीलच. जीवा नंदिनीचा हात हातात घेऊन म्हणतो, बरं ओके मॅडम, सांगूयात तर एकत्रच, चल चल जाऊयात. आता हे दोघे निघालेत बरं का विक्रम आणि मानिनीच्या खोलीत, आणि ॲज युजल नेहमीप्रमाणे या दोघांच्या भावना बघून विक्रम आणि मानिनीच्या भावना बघितल्यावर जीवा नंदिनीची हिंमत होतच नाही त्यांना काही सांगायची. पण तो सीन अप्रतिम दाखवला आहे प्रेक्षकांनो. काय आहे ना, या मालिकेचा चाम जे आपले सगळे पहिल्यापासून ही मालिका बघतात त्यांना माहिती आहे, अप्रतिम मालिका होती ही पहिल्यापासूनच. पण जरा मध्यंतरी त्यांनी ट्रॅक खूपच घसरवला, पण आज ना त्यांनी खूपच छान एपिसोड दाखवलाय, खरंच छान दाखवलाय. आजच्या या एपिसोडला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. इकडे विक्रमने कुठला तरी कॅमेरा आणलाय भारीचा बरं का, आणि मानिनीला म्हणत असतात, ए मानिनी माझ्याकडे बघ बघ इकडे बघ, तू ना अशा ते कपाळावरच्या आठ्या काढ ग, काढ काढ. नंदिनी आणि जीवा त्यांच्या खोलीच्या बाहेर उभे आहेत बरं का, आणि बघतायत या दोघांचं बोलणं, ऐकतायत, एन्जॉय करतायत. मानिनी म्हणत असते, हे कशाला आणलं तुम्ही? त्यावर आता हे विक्रम म्हणतात, का आणलं म्हणजे? ए मानिनी, अगं आपल्याकडे 2-2 गोंडस बाळं येणार, त्यांच्या चेहऱ्यावरचा चाम आणि हसू माझ्यावर जाणार बरं का. अरे त्यांच्या आजोबावरच जाणार आहेत ते, त्यांच्या बाललीला आता कॅप्चर करायच्या आहेत आपल्याला. आपण सज्ज असायला हवं ना गं, बाळं येणार आहेत म्हणून. अगं ते हसले की खचाक फोटो, आणि असे हसायला रडायला लागले की व्हिडिओ. मानिनी असे ते बोळकं करून हसायला लागले ना की मग लगेच मी फोटो काढणार. अगं त्यासाठी तर फोटो काढायला हे अल्बम आणि कॅमेरा नको का? अल्बम पण आणलाय आणि कॅमेरा पण आणलाय बघ. मानिनी चिडते आता आणि म्हणते, काय हो विक्रम, तुम्हाला किती वेळेला सांगितलं मी, हे असं का करता? बाळ यायच्या आधी कुठल्याच वस्तू घरात यायला नको आहेत. किती बोलले मी जीवाला, पार्थला सुद्धा, पार्थला आणि जीवाला अगदी कान फुटेपर्यंत बोलत राहिले मी, आणि तुम्ही असं केलं.
काय हो विक्रम, तुम्ही पोरांवर गेलेत का पोरं तुमच्यावर गेले कळतच नाही. म्हणजे एकाला झाकावं का दुसऱ्याला झाकावं असं होतं मला. हसू नका बरं प्लीज. तुम्हाला कळत नाही का विक्रम, अशा वस्तू आधी आणू नये. विक्रम म्हणतात आता आणलंय ना, मग आता काय करायचं. बरं एक काम करतो मी ना, हा कॅमेरा जीवाकडे ठेवायला देतो. आता जीवा पटकन पुढे येत असतो बरं का, तेव्हा नंदिनी त्याला खुणवते, जाऊ 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 नका पुढे, थांबा थांबा. विक्रम म्हणत असतात, हा मी अल्बम पाठकडे देतो. मानिनीची फजितीच झाली आहे बिचारीची. मानिनी म्हणते, नको नको असं नका करू. असं जर केलं ना तुम्ही, तर ते दोघंचे दोघं माझ्या पुढे येऊन थया थया नाचतील आणि म्हणतील, बघ बघ आता बोल असं करतील मला. हसू नका ना हो तुम्ही विक्रम. मी त्या दोघांना खूप बोलली आहे. आणि त्यांच्या बायका नाही येणार का? त्या येतील, मला ओरडतील आणि म्हणतील, आमच्या नवऱ्याला ओरडलात ना, आता आम्ही ओरडू का तुमच्या नवऱ्याला? मग मी काय करू सांगा बरं. विक्रम म्हणतात, मग आता काय करायचं सांग बरं मानिनी. मानिनी म्हणते, आणा इकडे त्या वस्तू, मी त्या अडगळीच्या खोलीत ठेवते. त्यावर विक्रम म्हणतात, अगं हे काय मानिनी, तू वेडी आहेस का? मानिनी म्हणते, नाही नाही, ते काही असो, सगळ्यांना नियम सारखा. मी पोरांना जे सांगितलं तेच तुम्हाला सांगते. हे अडगळीच्या खोलीत जाणार म्हणजे जाणार. छान असं पॅक करते मी, धूळ बसणार नाही मग. विक्रम म्हणतात, अगे काय आहे मानिनी, एका बाळासाठी म्हणून नसतं ना गं. अगं कॅमेऱ्यात सगळेच फोटो काढतात आणि अल्बममध्ये कोणाचे फोटो लावू शकतो ना आपण. मग त्याच्यात काय नाही, या वस्तू बाळांशी निगडीत नाही असं समजू आपण. मानिनी म्हणते, नाही आता बदलायच्या नाही गोष्टी, चिटिंग नाही करायची आणि मी चिटिंग करणार नाहीये. तुम्ही बाळाचा विचार करून आणलंय ना हे सगळं, म्हणजे या बाळाच्याच वस्तू झाल्यात. आता विक्रम इमोशनल होत म्हणतात, काय ग मानिनी असं करतेस, तुला माहिती आहे अगं युगच्या वेळेला, जीवाच्या वेळेला, पार्थच्या वेळेला आपली परिस्थिती नव्हती का चांगली. आता तूच सांग मला, पार्थ किती छान ड्रॉइंग काढायचा, आपला जीवा किती छान डान्स करायचा. सांग मला, हे सगळे सुंदर क्षण या आठवणी आहेत का आपल्याकडे त्यांना दाखवायला. अगं त्यांना दाखवायचं तर काय आहे आपल्याकडे, त्यांच्या लहानपणीच्या गप्पा आणि आठवणी एवढंच. अगं देवाच्या दयेने आपली आता परिस्थिती चांगली आहे मानिनी, म्हणून मी ही सगळी तयारी केली आहे. अगं उद्या आपल्या मुलांना त्यांच्या मुलांच्या आठवणी, सुंदर क्षण कॅमेऱ्यात कैद करून ठेवायचे असतील तर. आणि माझं काही जबाबदारी नाही का, म्हणजे माझी जबाबदारी आहे माझ्या नातवंडाच्या सुंदर आठवणी जपून ठेवायची. अगं बाप म्हणून मी कमी पडलो होतो, पण मला आजोबा म्हणून नातवांसाठी सगळं काही करायचं आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे सगळे सुंदर क्षण हा आजोबा कॅप्चर करणार आहे या कॅमेऱ्यात. आता मानिनी पटकन विक्रमला जवळ घेत म्हणते, बरं बरं आता रडू नका, कळलं मला तुम्हाला काय म्हणायचं ते. बरं मला सांगा, तुम्हाला काय वाटतं पार्थ काव्याला काय होईल, मुलगा का मुलगी. आता विक्रम म्हणतात, मुलगा होणार. मग मानिनी म्हणते, नाही नाही, मला तर वाटते मुलगीच होईल. आणि आपल्या जीवाला आणि नंदिनीला मुलगा होणार बघा. मुलगा कसा, नंदिनीसारखा स्मार्ट असेल आणि आपल्या जीवासारखा हळवा असेल. त्यावर विक्रम म्हणतात, ते काही असो, त्यांना जे झालं ते होऊ दे, पण ते दोन्हीही नातवंड माझ्यासारखी असणार. ती आजोबासारखी स्मार्ट होणार म्हणजे स्मार्टच होणार. मानिनी त्यांना जवळ घेत म्हणते, हो हो बरं, तुमच्यासारखीच होणार बस. बघा तर मंडळी, आता जीवा खूप इमोशनल होतो त्याच्या वडिलाच्या आणि आईच्या या गप्पांमुळे, आणि त्याच्या डोळ्यातनं टचकन पाणी येतं. तो विचार करतो, काय ग नंदिनी, अगो कसं सांगायचं आता यांना, तूच सांग मला, मला नाही सांगवलं जाणार ग आता यांना हे सगळं. नंदिनी म्हणते, जीवा मला कळतंय, सगळं कळतंय. आता मानिनी आणि विक्रम भविष्याची गोड स्वप्न रंगवत आहेत, त्यांच्या उतार वयाची स्वप्न ते रंगवत आहेत प्रेक्षकांनो. आणि जीवा नंदिनीने हे असं सांगणं म्हणजे भयंकर गोष्ट आहे, पण तरीसुद्धा जे काही आहे, जे काही होतं ना ते चांगल्यासाठी होत असतं, हे माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे नंदिनी आणि जीवाने हे सत्य लपवून न ठेवता सगळ्यांना सांगायला हवं प्रेक्षकांनो. त्रास होईल तो एकदाच, पण फसवणुकीचा त्रास जास्ती होईल त्याचं काय. तुम्हाला काय वाटतं या बाबतीत मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटची मी नेहमीप्रमाणे आतुरतेने वाट बघत असते मंडळी. जीवा नंदिनी आता या दोघांच्या फिलिंग्स बघतात, समजून घेतात आणि ठरवतात की त्यांना काहीही सांगायचं नाहीये. आता सेकंड हाफच्या या एपिसोडमध्ये म्हणजे इथून पुढे मजा मजा दाखवली आहे बरं का मंडळी. इकडचा अलीकडचा एपिसोड पण छान होता आतापर्यंतचा, आणि इथून पुढचा पण मस्त दाखवलाय. पहाट झालेली असते आणि काव्या पार्थ दोघे जण ते रोडच्या कामासाठी म्हणून निघणार असतात. पार्थने सुट्टी घेतलेली असते ऑफिसला. काव्या आवरून येते आणि म्हणते, अरे वा तुम्ही आलात, पण रेडी झालात. पार्थ म्हणतो, मग म्हणजे काय, चला चला. काव्या म्हणते, पण मी दचकले ना, काय तुम्ही खरंच येणार आहात माझ्यासोबत पार्थ. पार्थ म्हणतो, म्हणजे काय, मी येणारच तुमच्यासोबत. काव्या म्हणते, मग ऑफिस. पार्थ म्हणतो, सुट्टी मारली आहे. मग हे दोघं बाहेर निघणार तेवढ्यात त्यांना दिव्या आडवी जाते बरं का, आणि म्हणते, हॅलो सर. पार्थ म्हणतो, हां तुम्ही इथे इथे कसं काय. दिव्या म्हणते, सर मी सुट्टीवर गेले होते ना, घरी गेले होते, आज जॉईन केलं मी, HR ला सांगितलं सर. हॅलो मॅम, कशा आहात तुम्ही. काव्या म्हणते, हाय. काव्याला फार काही आवडत नाही बरं का ही दिव्या, साहजिक आहे, नवऱ्याच्या पुढे पुढे करणारी बाई कोणत्या बाईला आवडेल. असो. काव्या म्हणते, तू इथे काय, कशी काय.
दिव्या म्हणते आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना मॅम आमची, म्हणून मी आली आहे. पार्थ म्हणतो मी तर सुट्टीवर आहे. दिव्या म्हणते सर असं काय करताय, हे बघा मीटिंग आहे ना आज आपली महत्वाची. पार्थ म्हणतो मीटिंग. आता काव्या रागाने बघायला लागते मग पार्थकडे. पार्थ म्हणतो मी सांगेल कोणाला तरी अटेंड करायला. लगेच आता ही दिव्या म्हणते आव सर असं काय करता तुम्ही, निदान मीटिंगमध्ये दिसा तरी. पार्थ म्हणतो हो दिसेल, मी दिसेल, ऑनलाईन दिसेल तुला. दिव्या लगेच म्हणते ओ अच्छा ऑनलाईन का, बरं बरं पण मग मी. पार्थ म्हणतो जा ना तू जा ऑफिसला जा. दिव्या आता जाणार तेवढ्यात काव्या तिला म्हणते थांब ग दिव्या, अगं चहा कॉफी घे ना. त्यावर पार्थ म्हणतो अहो काव्या आमच्या ऑफिसमध्ये चहा कॉफी मिळते. लगेच काव्या म्हणते काय आहो तुम्ही पण, आपल्या घरच्या प्रथा परंपरा विसरलात का तुम्ही, पाहुण्यांना असं जाऊ द्यायचं का आपण. नाही 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 ही आलीच आहे ना तर संपवा तुमची मीटिंग, मग जा ग दिव्या, ये 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 कॉफी घे. दिव्या लगेच म्हणते मॅम तुमचं पोट छान प्रॉपर दिसायला लागलं ना. आता लगेच काव्या म्हणते अगं दिव्या तुझं लग्न झालं, तू प्रेग्नेंट झाली की तुझं पोट पण दिसेल ना असं. लगेच दिव्या म्हणते मी रेडीच आहे मॅम, पण देवाने सगळी चांगली मुलं एंगेज करून ठेवली तो. असं ती पार्थकडे बघून बोलत असते आणि म्हणत असते मी तर रेडीच आहे केव्हाची. काव्या आता जरा तिची जिरवत म्हणते अगं दिव्या तू लग्न करायला तयार आहेस ना, पण संसार करायला तयार आहेस का. लगेच दिव्या म्हणते त्यात काय अवघड आहे आणि काय फरक आहे, लग्न संसार एकच असतं ना. काव्या तिला हसायला लागते आणि म्हणते अगं नाही ग नाही तसं नसतं. पार्थ म्हणतो बसा ना बसा दिव्या बसा तुम्ही. आता काव्याला बाजूला घेऊन जातो पार्थ आणि म्हणतो तुमचं काय चाललंय काव्या. पार्थ आता जेव्हा काव्याला विचारतो काय झालंय काव्या, तुम्ही असं काय करताय, कशाला तिला थांबवलं तुम्ही इथे. काव्या म्हणते का कोणास ठाऊक, मला ना हिला पाहून ना तळपयाची आग मस्तकाला जाते. का माहितीये, कारण मला हिला पाहिलं ना की रम्याची आठवण येते, दोघींच्या वाईफ्स ना अगदी सेम आहेत. पार्थ म्हणतो मग कशाला थांबवलं तुम्ही तिला, नसतं थांबवायचं ना. काव्या म्हणते तेच ना, नाही बाकीच्या बऱ्याच पोरी आहेत तुमच्या ऑफिसमध्ये, पण हिला पाहिलं की का राग येतो कोणास ठाऊक, पण हिला मी मुद्दाम थांबवलंय आज, असं काहीतरी करते ना की ज्यात तिचं भलं होईल. वेट अँड वॉच. पार्थ. पार्थ म्हणतो म्हणजे नेमकं काय करणार आहात तुम्ही. काव्या म्हणते बघा तर खरी काय करते ते. इकडे मानिनी आणि नंदिनी खाली येत असतात त्या जिन्यावरनं. मानिनी म्हणत असते अगबाई नंदिनी आज काय स्वयंपाक करायचा. नंदिनी म्हणते आई पालक आहे. मग लगेच मानिनी म्हणते मग लसूणी पालक कर. नंदिनी म्हणते हो चालेल ना आई. मग आता लगेच दिव्याशी बोलतात या दोघी जणी. दिव्या तिथेच बसली ना. पार्थ तिथे आलाय, काव्या पण समोर आली आहे. लगेच दिव्या म्हणते सर तुम्ही मीटिंग सुरू कराल ना तेव्हा तुमच्या शेजारी बसेल मी. नंदिनीला पण हिचं बोलणं खटकतं बरं का. लगेच दिव्या म्हणते सर मला नोट्स काढायचे ना म्हणून. काव्या म्हणते अगं दिव्या मी काय म्हणते, तू घरापर्यंत आलीच आहेस ना तर मग एक काम कर, हे तुझे सर आहेत ना, सर आहेत ते नाही एखादी म्हणजे एक हाती मीटिंग करू शकतात ते, तू सरांसाठी काहीतरी कर, स्वयंपाकघरात जाऊन डिश बनव तुझ्या सरांसाठी. अगं आमच्या सगळ्यांसाठी बनवशील ना, गर्ल्स गँग मिळून मज्जा करूयात आपण. नंदिनी पण म्हणते हो अगं बनव बनव. मग लगेच काव्या म्हणते आई तुम्हाला माहितीये का, अहो दिव्या मॅडम लग्न संसारातला फरक जाणून घेणार आहे आज. मानिनी म्हणते अरे बापरे बरं बरं बरं, नाही लग्न झाल्यावर स्वयंपाक वगैरे करशील ना दिव्या नवऱ्यासाठी, मग आज होऊन जाऊ दे प्रॅक्टिस. नंदिनी म्हणते अगं हल्ली सगळ्या रेसिपी ऑनलाईन असतात, तुला नाहीच काही कळलं तर आम्ही आहोत ना. काव्या म्हणते जा कर, अगं लग्न आणि संसारातला फरक जाणून घ्यायचा आहे ना तुला, जा जा कर हां. लगेच दिव्या तयार होते. ठीक आहे चालेल ना, काय काय करायचंय सांगा ना मला. मग आता या त्यांच्या कामाची यादी सांगायला लागतात. नंदिनी म्हणते अगं पालक पनीर करायचे, टोमॅटो पालक कांदा लसूण सगळं व्यवस्थित चिरून घे धुवून घे. मग काव्या म्हणते भात पण लावायचं आहे बरं का सगळ्यांसाठी. मानिनी म्हणते अरे एक एक कामं सांगा तिला. मग लगेच दिव्या म्हणते पालक पनीर करायला इतकं सगळं लागतं, मला तर वाटलं होतं पालक आणि पनीर या दोनच वस्तू लागत असतील पालक पनीर करायला. मानिनी हसायला लागते. दिव्या म्हणते काय काय असतं ते, कांदा लसूण कोथिंबीर का, बरं 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 कणिक पण का असते, बरं बरं करते 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 मी. पार्थ म्हणतो जेवण झाल्यावर फ्रूट सॅलड मिळालं तर मजा येईल ना. लगेच दिव्या म्हणते फ्रूट सॅलड नक्की बनवील मी, हां सर नक्की नक्की. लगेच दिव्या इम्प्रेस करायला चालली आहे बरं का पार्थला, पण आत्ता ज्या याद्या सांगितल्या या तिघींनी त्या काही तिच्या डोक्यात राहिल्या नाही आहेत. लगेच दिव्या किचनमध्ये जाते तेव्हा पार्थ म्हणतो बरं तुमचं चालू द्या, जे काही चाललंय गर्ल्स गँगचं मी आलोच, असं म्हणून पार्थ आता बेडरूममध्ये निघून जातो. मानिनी म्हणते आज दिव्याचं काही खरं नाही बरं का. नंदिनी म्हणते आई ते सगळं समजलं, पण आपल्या किचनचं काही खरं नाही हां. काव्या म्हणते या दिव्याचं बाहेरचं खायला तोंड चालतं ना, बघू स्वयंपाक करायला हिचा हात चालतो का. दिव्या आता जाते किचनमध्ये आणि कन्फ्यूज होऊन जाते. आता साहजिक आहे मंडळी, एखाद्याचं नवीन किचन म्हणल्यावरती तिथे तिला काय वस्तू सापडणार होत्या, ती जरा गडबडते आणि विचार करते यू कॅन डू इट दिव्या, यू कॅन डू इट. आणि मग तिने तांदळाचा डब्बा का पिठाचा डब्बा काहीतरी उचललाय बरं का.
एवढूशा बरणीत कुठे कणिक असते का, पण तिने ती कणिक समजून घेतली आहे. दिव्या मानिनीला विचारत असते, काकू तांदूळ कुठे ठेवलेत? मानिनी तिथे बसल्या बसल्या सांगत असते, अगं ती ट्रान्सपरंट बरणी आहे ना त्यात ठेवलेत. दिव्या म्हणते, त्यात तर पोहे आहेत ना. मानिनी म्हणते, अगं त्याच्या शेजारी ग, बघ तरी. दिव्या आता ते बघायला जाते, पण तिला काही सापडतच नसतं. ती पुन्हा विचारते, काकू त्यात तर साखर आहे. मानिनी म्हणते, अगं पोहे आणि अगं तिथेच तांदूळ आहेत. मग दिव्याला ते सापडतात आणि ती विचारते, काकू किती घ्यायचे तांदूळ? मानिनी म्हणते, अगं घे ना वाटीने तुझा अंदाज. दिव्या म्हणते, बरं 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 घेते माझा अंदाज. आता लगेच दिव्याने पालक पण हातात घेतलाय बरं का. मानिनी म्हणते, अगो बाई हिचा काय अंदाज आहे कोणास ठाऊक आता. दिव्याने पालक हातात घेतलाय, पनीर करायसाठी सगळ्या वस्तू काढून ठेवते ती किचनवर. आता लगेच काव्या म्हणते, आता ही काय काय करणार आहे देवच जाणे. दिव्याने ते दोन्ही पालक घेतले आणि म्हणते, आव काकू दोन्ही जुड्या घ्यायच्या का पालकाच्या? नंदिनी म्हणते, हो हो घे दोन्ही घे. काव्या असंच असते बसल्या बसल्या तिला. आता दिव्या कन्फ्यूज झाली आहे. शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात. आता दिव्याने खूप सारे कांदे घेतलेत हातात आणि म्हणते, किती कांदे घ्यायचे आहेत काकू? कांदे किती घेऊ? मी 6 कांदे घेतलेत, 6 बॉल आहेत बघा माझ्या हातात, 6 घेऊ का? मग मानिनी म्हणते, बरं घे. मानिनीला आलंय टेन्शन. मानिनी म्हणते, बापरे अगं हे काव्य ही काय करणार आहे? नंदिनी म्हणते, बापरे हिला काय करता येणार आहे खरंच, आपला आवाज पण जाणार नाही तिथे. काव्या काउंटिंग करत असते, ती किती वेळेला काकू काकू म्हणते ते. नंदिनी म्हणते, आई आपण हिला ओरडून सांगत राहिलो ना तर आपला आवाज जाईल बरं का. मानिनी म्हणते, हो बाई खरंय. ए पोरीनो चला ग किचनमध्ये जाऊया, आपण तिला किमान दिशा तर दाखवू ना. काव्या म्हणते, जाऊ द्या आई बसा. मानिनी म्हणते, अगो नाही गो बाई चल आतमध्ये जाऊन बघू आपण. मानिनीला किचनचं टेन्शन आलंय बिचारीला. तिथे जाऊन बघतात तर काय, तिने खूप पसारा केलेला असतो दिव्याने. दिव्या म्हणते, मला काही सापडतच नव्हतं, मग काय करू मी? मग सगळं मी असं समोर मांडून ठेवलंय माझ्या, आता मी काय करू? कुठून सुरुवात करू मी? असं ती म्हणते आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपून जातो. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड? आणि हो एक ट्विस्ट सांगते पुढचा येणारा. आता नंदिनीला तिची सरोगेट मदर मिळणार आहे बरं का, आणि एक मोठी अभिनेत्री या मालिकेत प्रवेश करणार आहे. प्रेक्षकांनो तुम्ही प्रोमो पाहिला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्या अभिनेत्रीचं नाव काय आहे. काव्या आणि पाठ ठरवतात की नंदिनीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन जंगी करायचं. हा पुढचा प्रोमो बघत आहात तुम्ही. आता इकडे जीवा देवाला प्रार्थना करत असतो, देवा नंदिनीच्या वाढदिवसाच्या दिवशी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचे, काहीतरी जादू होऊ दे. तेवढ्यात आता तिथे विजय येतो आणि म्हणतो, अरे मी आहे ना, मी करतो ना तुला मदत. जीवाला राग येतो या विजयला बघितल्यावर. काव्या म्हणत असते, काय हो सांगा ना मला. पार्थला म्हणत असते ती, नंदिनी त्याच्या बर्थडेचं काहीतरी सजेशन द्या ना. तर मंडळी नंदिनीच्या वाढदिवसाला आता ती सरोगसी मदर हेच नंदिनीचं सरप्राईज असणार आहे बरं का. त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आजचा एपिसोड रिव्ह्यू आवडला मग चॅनलला लाईक करा, रिव्ह्यूला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा नवीन रिव्ह्यूमध्ये. लग्नानंतर होईलच प्रेम. काळजी घ्या मंडळी स्वतःची. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.